उभयान्वयी अव्ययांची माहिती करून घेऊयात. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. उभयान्वयी अव्ययांचे प्रकार: प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय या अव्ययांमुळे जोडले जाणारे दोन्ही भाग हे स्वतंत्रपणे अर्थपूर्ण असतात आणि एकमेकांवर अवलंबून नसतात. याचे 4 उपप्रकार आहेत: समुच्चय बोधक, परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक, विकल्प बोधक. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय उदाहरणार्थ आणि, व, अन, शिवाय, आणखी इत्यादी. ती उठली आणि चालायला लागली. काम केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय जेव्हा उभयान्वयी अव्ययाने जोडलेले दुसरे वाक्य हे पहिल्या वाक्याचा परिणाम असते तेव्हा त्यास परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ म्हणून, सबब, तेव्हा, याकरिता इत्यादी. त्याची बस चुकली म्हणून त्याला उशीर झाला. विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय विकल्प म्हणजे 2 पैकी एकाची निवड. उदाहरणार्थ अथवा, किंवा, वा, ही इत्यादी. विचार कर वा न कर, घडायचे ते घडणार. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटेन किंवा फोन करेन. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय एका वाक्यातील माहिती दुसऱ्या वाक्यातील माहितीपेक्षा कमी असल्याचे दाखवतात. उदाहरणार्थ पण, परंतु, किंतु, परी, बाकी इत्यादी. पारध्याने जाळे टाकले पण त्यात शिकार अडकलीच नाही. गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या 2 वाक्यांपैकी एक मुख्य वाक्य व एक गौण वाक्य असते. म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने पहिले दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते. अशा उभयान्वयी अव्ययांना गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. यांचे पुढील 4 प्रकार पडतात: स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय, उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय, करणबोधक उभयान्वयी अव्यय, संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. ज्या उभयान्वयी अव्ययांमुळे मुख्य वाक्याचे स्वरूप गौण वाक्यामुळे कळते त्यास स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ म्हणून, म्हणजे, की, जे इत्यादी. तो म्हणाला की मी हरलो. 12 वस्तू म्हणजे 1 डझन. ज्या उभयान्वयी अव्ययांमुळे जोडलेली 2 वाक्ये ही मुख्य वाक्याचे कारण हे गौण वाक्य असते तेव्हा त्यास कारणबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ कारण, का, की इत्यादी. त्याला पोलिसांनी पकडले कारण त्याने चोरी केली. तिला यश मिळाले कारण तिने खूप मेहनत घेतली. ज्या उभयान्वयी अव्ययाने गौण वाक्य हे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे हे दर्शवले जाते त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ म्हणून, सबब, यास्तव, कारण की इत्यादी. पहिला क्रमांक यावा म्हणून रमेशने खूप अभ्यास केला. नोकरी मिळावी यास्तव तो शहरात आला. जे अव्यय संकेत किंवा अट दाखवतात त्यांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ जर, तर, जरी, तरी, म्हणजे इत्यादी. जर प्रयत्न केला तर यश मिळेल. खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. मी वेळेत गेलो म्हणून तो भेटला. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय तो भेटला आणि चटकन निघून गेला. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय तुला चहा हवा की कॉफी. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
मरावे परी कीर्ती रूपी उरावे. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. तू इशारा केलास की मी येईल. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय.